हाय हॅलो. तर बघा आता मी चाललेले थोडं मार्केटमध्ये, कारण उद्याच्याला आमच्या घरमालकिनीच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि हळू बोलते कारण तिला ऐकायला जाईल. तर बघू आपण काय घेतोय मार्केटमध्ये. तर चाललेलं तर चला तुम्ही पण माझ्या संग की मी काय खरेदी करते काय नाही. तर बघा आज किती वातावरण छान आहे, हवा चालायला लागले, छान वाटायला लागले, गरमी नाही लागत, म्हणजे लागते आतमध्ये लागते, बाहेर नाही लागत. तर चला आज छान वाटतंय म्हणून म्हणलं मार्केटमध्ये जाऊन येऊ. गौरी आणि मी चाललेले, बघू आता काय घेतोय काय नाही. तर बघा मी त्यांच्यासाठी शॉपिंग करत होते, त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी साडी घेतली मी, आणि मी माझ्यासाठी पण एक साडी घेतली, सेम टू सेम दोघींना घेतली. असं नाही की तिला छान घेतली आणि मला नाही, आणि मला छान घेतली तिला नाही. तर खूप सुंदर अशा साडी घेतल्या दोन. परत मी माझ्यासाठी नाईटी पण घेतल्या. नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो, तिथं आम्हाला इथं एंगेजमेंटसाठी रिंग वगैरे, हळदीच्या थाल्या खूप सुंदर डेकोरेट होतं त्याचं आणि खूप छान वाटत होतं. त्यामुळे आम्ही ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला, खूप छान वाटत होतं. तिथून परत आम्ही थोडंसं ज्वेलरीच्या दुकानात आलो आणि ज्वेलरी काहीतरी घ्यावं म्हटलं, तर तिथं मला सेफ्टी पिन खूप सुंदर वाटत होतं, तर त्या आम्ही घेतलेल्या आहे. तर हे बघा मिट्टूला घेऊन ते थांबलेले आहेत आणि आम्ही खरं सांगायचं तर दुसऱ्या दिवशी केक कट केलेला आहे, कारण रात्री खूप वेळ झालेला. जेवण वगैरे छान बनवलेलं त्यांनी आमच्यासाठी, आम्हाला जेवायला पण बोलवलेलं पूर्ण फॅमिलीला. तर आम्ही रात्रीही खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर सकाळी आम्ही केक कट करून त्यानंतर परत आम्ही एकदा एन्जॉय केला. असं म्हणजे नवीन आणि अनोखी एक ही ॲनिव्हर्सरी मनवलेली आहे त्यांनी. आणि खरं सांगायचं तर खूप छान स्वभाव आहे दोघांचा पण. आम्ही माशाअल्लाह, सुभान अल्लाह, क्या कारीगरी है. भगवान अकल बांट रहा था तभी कहाँ घूम रहे थे तो आपके साथ फेरे ले रही थी. तर बघा त्यांची तयारी झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही केक कट करत आहे. आणि आता साडी मी जी घेतली ना ती त्यांनी घातली. कशी आहे सांगा नक्की. आज उनका वेल्डिंग एनिवर्सरी है यार. हमारा भैया को है, अंकल के संगे मिट्टू भी है. चिंता मत कीजिए, भगवान का दिया सब कुछ. तर माझ्याकडून त्यांना हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि खूप सुंदर स्वभाव आहे त्यांचा, खूप छान आहेत. आणि आम्ही ही लग्न झाल्यापासून उत्तर प्रदेशमध्ये राहतो ना, तर त्यांच्याच घरी आहे, तिथून बदललो नाही. आणि इतका स्वभाव छान आहे की आम्ही एकदम घरातल्यांच्यासारखंच राहतो, म्हणजे घरातलेच असल्यागत. कधी असं महसूसच नाही होत की आम्ही बाहेरून आहे, आम्ही महाराष्ट्रातून आहे आणि यांच्या संग राहतो आहे. तर कधीही नाही, असं एकदम फॅमिलीसारखं राहतो आहे. तर बघा ही मालकिनीची छोटीशी मुलगी आहे, छोटी नाही म्हणजे मोठी आहे पण छोटी आहे सगळ्यात. 3 मुलं आहेत त्यांची. आणि आप दिख गई गाइस. जान है रे जान. तर हा ब्लॉग तुम्हाला छोटूसा कसा वाटला, अगर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि असेच अगर ब्लॉग आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पुरा व्हिडिओ ह्यांच्या ॲनिव्हर्सरीवरच आहे. तर बघा आता आम्ही ज्या साड्या घेतल्यात ना, तर त्याचे ब्लाऊज शिवायला टाकून आलेलो आहोत. त्यांच्याच फॅमिलीतल्या आहेत त्या. आणि मार्केटमध्ये असल्यामुळं मी तिथं जास्त बोलले नाही आहे, पण खूप गरमी होती आणि गर्दी खूप होती, मार्केट मोठं आहे. आणि आम्ही जरा बोळातून येत होतो, त्यामुळं थोडंसं म्हटलं ब्लॉग शूट करावा. आणि कसा वाटतोय नक्की सांगा हा ब्लॉग. आणि कोशिश करेन की मी डेली ब्लॉग देत जाईन. तर बघा हे इथं आम्ही धना मिरचीचे भाव विचारत होतो. आणि आजकाल इतकी महागाई वाढली आहे ना खूप सारी, कारण इतकी महाग मिरची होती. धना मग ते घ्यायची का नाही, मग त्याने एकच वस्तू घेतली, पुरी नाही घेतली. सब्जी को ठेला खोल के बैठ जाएगा. समझने लगे. का भाव लगाया हम 40 बिक रहा है, 30 की रहेगी. 20 के कल मिल रही है. का आनी के नहीं है. घाम खूप याला. और बता दो खीरा था पर्स देखो कैसे रख दो आवारा, गरज नाही आहे पर्सची.
तर बघा आम्ही सब्जी घ्यायला लागलोय. ह्यांनी मिरच्या पण घेतल्यात चटणीसाठी. करायला तर आम्ही सब्जी खरेदी केली आणि कठेल वगैरे मीही घेतलं, भेंडी घेतली आणि त्यानंतर आम्हाला खूप वेळ झालेला, रात्र झाले होते. मग थोडंसं सामान घेऊन आम्ही गेलो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करा. बाय.